एका संसारिक जंगमाची पाद्यपूजा का केली जाते याबद्दल संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी परमरहस्य या ग्रंथाच्या माध्यमातून शिव पार्वतीचा संवाद जगापुढे ठेवत असताना सांगितलेला आहे। 12व्या अध्यायातील 32 क्रमांकाची ओवी या ठिकाणी आपल्याला वर्णन करून सांगितलेली आहे। गुरु लिंग आणि जंगम तिन्हीच्या पूजेचा एकची नेम, तिन्ही एक भावे पूजी भक्तोत्तम, तो मुकुटमणी शिवाचारासी। याचा अर्थ असा आहे, गुरु लिंग जंगम या तिघांच्या पूजेचा आचारविधी एकच आहे। या तिघांची एक भावाने पूजा करणारा उत्तम भक्त असून तो शिवाचारात अग्रगण्य भक्त आहे। याचा अर्थ असा आहे, मन्मथ माऊलींना सांगायचं आहे, एक शिवाचार्य गुरु महाराज गुरु गादीला प्राप्त करण्यासाठी त्या गुरुला जंगम कुळातूनच जन्म घ्यावा लागतो। मन्मथ माऊलींना सांगायचं आहे, गुरु गादीला गुरु सोडण्यासाठी जंगम कुळामधूनच जन्माला येणारा माहेश्वर गुरु गादीला अर्पण केला जातो। फक्त संसारिक जंगम दीक्षा देऊ शकत नाही आणि गुरु गादीला सोडलेले शिवाचार्य गुरु महाराज त्यांनाच दीक्षा देण्याचा अधिकार आहे। आणि म्हणून गुरु असो, लिंग असो किंवा जंगम असो, हे तिन्ही एक रूप आहेत असं मन्मथ माऊलींनी या ठिकाणी वर्णन करून सांगितलेलं आहे। पुढे 12व्या अध्यायातील 33 क्रमांकाची ओवी या ठिकाणी वर्णन करत आहे। एक मूर्ती विभाग झाली भक्त काजे, म्हणोनी गुरुलिंग जंगम बोलीजे, तिन्ही एकची मानोनी पूजी ओजे, तोची भक्त उत्तम। याचा अर्थ, भक्ताच्या कल्याणाकरिता एकच मूर्ती गुरु लिंग जंगमाच्या रूपाने प्रकट झाली आहे। या तिघांना एक मानून जो भक्त भक्तिभावाने त्यांची पूजा करतो तो भक्त माझ्या मुकुटाचा मुकुटमणी आहे आणि तोच उत्तम भक्त आहे, असं भगवान शिव परमात्मा माता पार्वतीशी संवाद करत असताना माता पार्वतीला उपदेश करत आहेत। पुढे संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी 12व्या अध्यायामध्ये वर्णन करून सांगितलेलं आहे। जंगमलिंगी भेद धरिता, अधोगती पावे तत्वता, परमात्म भावे मानिता, पूजिता मोक्ष पद पावे। याचा अर्थ असा आहे, आचार संपन्न जंगम व लिंग आणि शिवाचार्याच्या मध्ये आपण जर भेद ठेवला तर त्यास नरकाची प्राप्ती होते। शिवाचार्य आणि जंगम हे प्रत्यक्ष परब्रह्मच आहेत असे मानून पूजा केली तर त्या भक्तास मोक्षाची प्राप्ती होते, असं मन्मथ माऊलींनी वर्णन करून सांगितलेलं आहे। आणि म्हणून संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी स्वतः सिद्ध केले आहे, एका गुरु गादीला गुरु अर्पण करण्यासाठी जंगम कुळातील माहेश्वर असावा असं मन्मथ माऊलीनं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे। त्यामुळे जितका मान शिवाचार्य गुरु महाराजांना आहे तितकाच जंगम माहेश्वर मूर्ती आचार संपन्न युक्त स्वामींना आहे, असं संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी परमरहस्याच्या माध्यमातून वर्णन करून सांगितलेलं आहे। ज्या पद्धतीनं शिवाचार्यांची पूजा विधी आहे त्याच पद्धतीनं जंगमांची ही पूजा विधी एकच आहे, असं मन्मथ माऊलींनी परमरहस्याच्या माध्यमातून आपल्या समोर वर्णन करून सांगितलेलं आहे। त्यामुळे अभ्यास हवाय धर्माचा तर अभ्यास करावा परमरहस्याचा, एवढं सांगून या ठिकाणी मी माझे 2 शब्द विराम करतो। ओम शांती शांती शांती। ओम नमः शिवाय। जय सद्गुरु शांतवीर।